दुपारी कॅम्प एरियामध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। एका सामान्य व्यक्तीनं गळफास लावून आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे। आपल्या पाठी जी बिल्डिंग दिसत आहे त्याच बिल्डिंगमध्ये ही आत्महत्येची घटना घडल्याची माहिती मिळाली आहे। आत्महत्या केलेल्या व्यक्तीनं हातावर नोट लिहित आणि जवळजवळ 12 पानी पत्र लिहित ही आत्महत्या केली आहे। संपूर्ण माहिती त्यांच्या आपण कुटुंबाकडून जाणून घेणारच आहोत। नाम क्या है? जोधपुरकर सुंदर सुधाकर जोधपुरकर यांची जागा घेतली आणि त्यानंतर आमच्या मागे हे जहूर सय्यद हे आमच्या मागे हात धुवून लागले। हे केसवर केस टाकती भांडकर ही फारुक यासीन इनामदार हे सगळे इन्वॉल्ड आहे ह्याच्यामध्ये आणि त्यांनीच केलंय हे सगळं। एवढा भाग पाडले की इंसान इतना कर्जों से लड़ रहा है, इसका देने का है उसका देने का, मगर सबके बारे में लिखा। डीसीपी शिंदेनी या सगळ्या प्रकरणात पैसे घेतले खरे का? पैसे खाल्ले त्यांनी म्हणून तर कारवाई नाही केली। कारवाई केली असती आज माझा बाप मेला नसता। यामध्ये कोण पोलीस कोण कर्मचारी? ही सगळे मोहम्मदवाडी आणि काळबाजार पोलीस स्टेशन आहे ना, यांनी केलंय सगळं। माझ्याकडे कंप्लेंटची झेरॉक्स आहे। प्रत्येक मला 50 कंप्लेंटची लाखाची प्रत्येक अर्जाची माझ्याकडे सगळी नोंद आहे। 50 लाखाची माझ्याकडे खंडणी 2012 पासून माझा बाप नडतोय। 2012 पासून एकदा यांनी काही केलं नाही तिकडे कारवाई। 50 लाखाची खंडणी मागितली होती। जर तुम्ही ही दिली तर मी ती जागा सोडून देईल असं सांगितलं होतं त्यांनी, पण आमच्याकडे काही नव्हतं। आता आम्ही कर्जबाजारी झालो होतो। कोणत्या प्रकारचा खोटा गुन्हा दाखल झाला होता? कुठल्या टिपू बरोबर यांनी गँगस्टर टिपू बरोबर यांनी कुठल्या तरी जागा केली, पण माझ्या नवऱ्याचा टिपू बरोबर काहीही संबंध ज्या नव्हता। बाईने कंप्लेंट केलीये त्याच्यावर मोका लावलाय, त्याच्यावर आम्हाला जामीन भेटत नाही। त्या बाईला आम्ही ओळखत नाही, माझा बाप कधी बघितलेला नाही त्या बाईला आम्ही, आणि तिने आरोप लावलाय आम्हाला की माझ्या नवऱ्याने तिथं जाऊन जबरदस्ती करून तिची जागा बळकावली म्हणून। 2 महिने 1 महिन्यापूर्वी माझ्या आईचा जबाब आहे। काळेबडळ पोलीस स्टेशन मध्ये माझ्या आईचा जबाब आहे 2 महिन्यापूर्वी। अजूनपर्यंत त्यांनी कंप्लेंट द्यायला ना घरी आले ना बोलवलं का? कधीच नाही, कधीच नाही, नाहीये। एक पण गुन्हा दाखल नाहीये। जबरदस्ती पैसे खाऊन आमच्यावर खोटे खोटे आरोप लावून आम्हाला मकोका आणि फरार घोषित केलंय। अजून असे लोक असू शकतात की त्यांच्यावरती बोगस गुन्हे दाखल झाले असतील। अजून खूप आहेत असे समोर येत नाहीये। जे राजकीय लोक आहेत कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत काय? राष्ट्रवादी ते अजितदादाचे नाव घेऊन लढतात ते। अच्छा, आता इलेक्शनला उभे ते हो उभे। फारुक यासीन इनामदार। मी हात जोडून रिक्वेस्ट करते अजितदादा पवार, तुम्ही ह्या केसकडे लक्ष द्या आणि काय ते मला इन्साफ लवकर द्या। तोपर्यंत मी ह्यांचा अंत्यसंस्कार करणार नाही। त्यांना पहिले पकडा, हे करा। माझी 50 लाखाची खंडणीची मी केस दाखल केली, त्याच्यावर का तुम्ही ऍक्शन घेतली नाही? किती वेळा तुम्ही तक्रार दिली आता? मी आतापर्यंत बऱ्याच वेळा तक्रार दिली। 2013 मध्ये टाइम्स ऑफ इंडिया मध्ये माझा लेख पूर्ण आलेला आहे की मी पॉइझन पिऊन हे केलेलं होतं। त्यावेळेस मी वाचले या जागेसाठी काहीतरी इथं सोक्ष मोक्ष लावा म्हणून मी पॉइझन पिलेले होते। का पिलेले होते? मग त्यावेळेस तुम्ही केस दाबली, परत हे केलं, चला आपण कॉम्प्रोमाइज करू, परत बिल्डिंग बांधू, परत हे करू, परत ते करू, परत माझा नवरा तिथं कामाला आला की परत त्याच्यावर केस टाकतात, परत उचलून फेकतात। म्हणजे काय चाललंय? आम्ही अंत्यसंस्कार करणार नाही कुठले नातेवाईक नाही बॉडी नाही घेणार, बॉडी पण नाही घेणार आम्ही ताब्यात। त्यांना अटक केल्याशिवाय आम्ही बॉडी नाही घेणार आहोत। सगळे पोलिसांचा हात आहे याच्यामध्ये। पोलिसांना पैसे मिळाले खायला तारखेला आम्ही नोटीस दिलेली, प्रत्येक नोटीस आहे माझ्याकडे। प्रत्येक वेळेस 100 नंबरला फोन करून पोलीस बोलवून तिथं जात होते, त्यांना सांगत होते बाबा आमची जागा हे असंच आहे, त्यांना थोडं सांगा, असं करा। पण काही अफवान इनामदार, सुफियान इनामदार यांनी आमचा छळ भरपूर केलाय, भरपूर केला आमचा छळ यांनी। बघा माझी आता रिक्वेस्ट आहे की आता ह्याच्या पुढे काय करताय तुम्ही, त्याच्यानंतरच आम्ही बॉडीचे अंत्यसंस्कार करू। तोपर्यंत आम्ही बॉडी हातात घेणार नाही आणि काय करणार नाही। आता इथपर्यंत होती, नातेवाईकांनी इथपर्यंत आणलं, बॉडी काढूया, हे करूया, तोपर्यंत रिक्वेस्ट करून आणलं। मी हात जोडून विनंती करते बस। जे पण आरोप आता अभी पुलिस प्रशासन ने वो बच्ची के सामने, बच्ची क्यों भी आई है, हे मुलगा आहे त्याचा जो मयत आहे सादिक बाबू कपूर यांचे चिरंजीव आहेत आणि त्यांची मुलगी आणि त्यांची मिसेस आहे। यांना आणि आम्हाला सगळ्या जनतेला असं सांगितलं पोलीस प्रशासनाने की आतमध्ये फोरेन्सिकवाले आलेले, त्यामुळं फक्त परिवाराने जायचं।
आणि चित्रीकरण करायचं. व्हिडिओ झाल्यानंतर त्या व्हिडिओचं गोपनीय ठेवणार आणि त्यांच्याकडे पण ॲपमध्ये असणार. कुठलाही पुरावा नष्ट झाला नाही पाहिजे, कारण की ह्यामध्ये डायरेक्टली फारुख इनामदार किंवा त्याच्याबरोबरचे जे काही लोक असतील ह्यांनी जर खोटे गुन्हे पैसे देऊन टाकत असतील तर पुरावे पण नष्ट करायला काही करतील ते. काही करतील, काही आम्हाला काही करते. या पण प्रसार माध्यमामार्फत आमचं एक आव्हान आहे, भारताचा चौथा स्तंभ आपणास मानतो आम्ही. भारताची न्याय याचिका चौथ्या स्तंभावरती अवलंबून आहे. तर कृपया आपल्या प्रसार माध्यमावर विनंती आहे माझी की आपण जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आपण आमच्या पाठीशी उभे राहावं, ही आपल्याकडे आम्ही विनंती करतो. या परिवारामार्फत त्याचे मित्रबंधू आहे आम्ही, त्यामार्फत आम्ही तुम्हाला विनंती केलेली, तुम्ही आम्हाला सहकार्य करा. तन्वीर मनियारचा त्या जागेशी काही एक संबंध नव्हता. तन्वीर मनियार त्या जागेवर उभा राहून मला दादागिरी करून माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे एवढे खोटे पेपर बनवून त्याचं हे करून ते करून त्यांनी एवढा त्याला मस्का बनवलं त्यांनी. तन्वीर मनियार कोण आहे? तन्वीर मनियार आहे ते. त्यांनी जागा जागा ज्याच्यावर कब्जा करायला त्याच्या बरोबर जे फारुख इनामदार थांबले चुकीचे ना, पेपर बनवले यांनी चुकीचे सगळे. पेपर बनवून काय काय त्यांनी सगळं सबमिट केलं ना, सगळ्यावर कारवाई उद्या. तन्वीर मनियार हा सगळ्यात मेन आहे. जोहर सय्यद, तन्वीर मनियार, आणि फारुख यासीन इनामदार. आणि हे दोघांवर फारुख इनामदार आहे. टोटल फारुख इनामदारचा सपोर्ट आहे ह्यांना. आणि आम्हाला असंच 2013 पासून हे टॉर्चर करत आहे, खोटे खोटे पेपर्स बनवून. आणि जेव्हा पण आम्ही कंप्लेंट द्यायला पुढे येतो आमच्या डोक्यावरनं हात फिरवतात, बाबा आपण हे कॉम्प्रोमाइज करू आणि पुढे आपण चालू. मग आम्ही पण म्हणतो जाऊ दे, आम्ही पण कर्जबाजारी आहे, कॉम्प्रोमाइज करू. मग या जागेची कॉम्प्रोमाइज करतो. आमचं तिथं नुकसान झालं तरी चालेल, मग आम्ही जाऊ दे, इथं राहायचंय. पानी में रह के मगरमच्छ क्यों बैर करने का, फिर हम इधर कॉम्प्रोमाइज करते, फिर हम दूसरा कुछ काम करने को जाते, फिर वो जगह के डुप्लीकेट पेपर बनाते, उधर खड़ा करते दूसरे को, फिर ये करते. ऐसा सब चलते आएला. आता तुमच्या समोर व्यथा ऐकण्यात आली, परंतु प्रसार माध्यमांना भारताच्या चौथ्या स्तंभाला एक विनंती माझी, आमच्या बरोबर आपण जर पोलीस स्टेशनला आले तर हा गुन्हा दाखल होऊ शकतो. नाहीतर आता पण पोलीस प्रशासन काय करत, टाळाटाळ करत. तर प्रसार माध्यमांशी विनंती, आमच्या बरोबर पोलीस स्टेशनला चला. त्यांनी आत्ता आपण लष्कर पोलीस स्टेशनच्या परिसरात आहोत. कुटुंबांकडून माहिती मिळाल्यानुसार आरोपी माजी नगरसेवक फारुख इनामदार, जफूर सय्यद, कबीर शेख, तन्वीर मल्याण यांच्यावर गुन्हा दाखल होणार की नाही हा आत्ताच्या घडीला सर्वात मोठा प्रश्न इथे उपस्थित झाला आहे. तसेच या प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांची सुद्धा नावं समोर येत आहेत. त्यातलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोपी अजितदादा पवार यांच्या पक्षातला असून त्यांच्या नावाखाली ब्लॅकमेल करत होता अशी माहिती सुद्धा कुटुंबानं दिली आहे. तर सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कुटुंबियांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत आरोपीवर FIR दाखल होऊन त्यांना अटक करण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही. त्यामुळे सर्वात मोठी गोष्ट बघण्यासारखी ही असेल की आता पोलीस प्रशासन यावर काय ॲक्शन घेणार, आरोपींना अटक होणार, त्यांच्यावर FIR दाखल होणार की नाही हा सर्वात मोठा प्रश्न आता कुटुंबियांकडून विचारला जात आहे. मी टाइम्स ऑफ महाराष्ट्रमधून चैताली, पुणे कॅम्प.